13 जूनच्या नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे। 13 ते 17 पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे। आता जसा पडला तसं वडीनाले वाहणारा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लागतो। माझी सर्व शेतकऱ्याला विनंती, यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होणार आहे। काल बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो की 7, 8, 9, 10 जूनच्या दरम्यान तिथं पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर 13 पासून ते 17 पर्यंत त्या भागात पडणार आहे। म्हणजे महाराष्ट्रातला कोणताही भाग या पेरणी पावसापासून वंचित राहणार नाही, म्हणून सगळ्यांना अंदाज लक्षात येतात। आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्राची पेरणी मात्र जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातली सगळ्याची पेरणी होणार आहे। कोणी या पेरणीपासून जूनच्या शेवटपर्यंत वंचित राहणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे यावर्षी खूप चांगलं वातावरण आहे। जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राच्या पेरणी होणार आहे, लागवड होणार आहे, म्हणून हे सगळ्यांना लक्षात येतं। पण राज्यात मात्र तुम्ही काय करा, आता आज 31 मे पासून सूर्यदर्शन झालेलं आहे। 6 जून पर्यंत तुम्ही काय करा, शेतीची कामे आटपून घ्या, कारण की राज्यात 7 जून नंतर 7, 8, 9, 10 पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे। ज्यांना मुगाची पेरणी करायची तर करू शकता, जमिनीमध्ये 1 फूट ओल आहे, आणि जिथं ओल नसली तर तुम्ही करू नका। पण ज्या ठिकाणी 1 फूट ओल असली, ईदभर ओल असली तर तुम्ही करू शकता। उडदाची पेरणी देखील करू शकता। लागवडी ज्याला करायच्या तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःचा निर्णय घेऊन लागवडी देखील करा। पण राज्यात मात्र 7 जून ते 10 जून दरम्यान पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर 13 ते 17 मागे जसा पाऊस पडला 13 जून ते 17 जून, म्हणजे आता मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात जसा पाऊस पडला तसा 13 ते 17 मध्ये खूप पाऊस पडणार आहे। वडी नाले वाहणारा पडणार आहे, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल। माझ्या महाराष्ट्रातले शेतकरी हुशार आहेत। मी स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकरी पेरणीचा निर्णय स्वतःच घेत असतो। त्याला माहित असते जमिनीत समजा ईदभर वरली असली तर पेरलं तर उगवतं हे त्याला कळतंय, म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः निर्णय घ्यायचा, पेरायचं का नाही त्यांनी स्वतः ठरवायचं, म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे। परत एकदा सांगतो की राज्यामध्ये आज 31 मेला मी म्हणलो होतो ना सूर्यदर्शन होणार आहे, वारं सुटणार आहे, तर वारं देखील सुटलं। आणि परत एक तुम्हाला सांगतो, मी सांगत असता अंदाजामध्ये ज्या वर्षी लिंबाच्या झाडाला लिंबुळ्या खूप लागल्या की त्यावर्षी खूप पाऊस पडतो, तर पाहू शकता यंदा लिंबाच्या झाडाला खूप लिंबुळ्या आहेत, म्हणून यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज त्या लिंबाच्या झाडाने दिला। त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो 31 मे ते 6 जून हवामान कोरडं राहणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 4 ह्यामध्ये 6 जून पर्यंत देखील महाराष्ट्रात एकदम असा पाऊस बंदच पडणार नाही। तुम्हाला सांगतो नंदुरबार, धुळे, मालेगाव, पारगुळा, जळगाव तिकडं 3-4 जूनला तिकडे देखील थोडा पाऊस पडणार आहे। आणि कोकणात सरी चालूच राहणार आहेत, सरी चालू राहणार आहे। कोल्हापूर तिकडल्या भागात देखील ना या 31 ते 7 जूनच्या दरम्यान थोड्या तिकडे सरी येणार आहेत, म्हणून हे लक्षात घ्यायचं। नंदुरबार, धुळे तिकडे देखील 4-5 जूनला सरी येणार, म्हणजे 31 मे ते 6 जून एकदम पाऊस असा उघडणार नाही। कुठेतरी स्थानिक वातावरण थोडा पाऊस येतोय, म्हणून तुम्ही काय करा, तयारीला लागा आणि आपल्या शेत तयार करायची तयारी ठेवा। परत एकदा सांगतो 7 जून ते 10 जूनचा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे, पण त्याच्यानंतर 13 पासून जे येणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार आहे। त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी काय करायचं, आता तुम्ही शेत तयारीला करा, पेरणीची तयारी लागा, म्हणजे तुम्ही तुमचं नियोजन घ्या। अचानक वातावरण बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।